ठीक आहे, सुरू करूया. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्. आज मी तिसरा श्लोक तुम्हाला पाठवला आहे. 2 आपले बघून झाले विस्तृत, कारण त्याच्यावरती एकतर सुरुवात होती आपली आणि अनेकांना मुळात माहिती नव्हतं, त्यामुळे काय आहे या सगळ्या याची ओळख, त्यामुळे ते थोडेसे लांबले. पण बहुतेक आपण म्हणजे एका दिवसाच्या याच्यात एक श्लोक, कारण त्याची काही हे छोटी आहेत किंवा अगदी 2 लिंकवर आहे, असं करूया. आज मी श्लोक पाठवला आहे जे मी मुद्दाम आधी पाठवतो, याचं कारण तुम्ही लिहून घेतलं तर तुम्हाला त्याच्या खाली ऐकता ऐकता काही मुद्दे लिहिता येतील, किंवा नंतर पुन्हा तुम्ही जर श्रवण करत असाल तर त्यावेळेला तुम्हाला ते लिहून घेता यावं याच्याकरता. आणि श्लोक लिहिताना चुकू नये एवढ्याकरता तो पाठवला आहे. आता त्यात सुद्धा प्रिंटिंग मिस्टेक किंवा आहेत, म्हणजे या श्लोकातच मला सापडली, तर तेवढं फक्त या गोष्टी लक्षात ठेवा फक्त. आसुर्या नाम ते लोका अंधेन तमसावृताः तांस्ते प्रत्याभिगच्छन्ति ये के चात्महनो जनाः, असा श्लोक आहे. पहिले 2 आपण पाहिले की ज्याच्यामध्ये कोणाला उपदेश केला आहे, तर निवृत्ती मार्ग असं ज्याला आपण म्हणतो, प्रवृत्ती मार्ग आणि निवृत्ती मार्ग, यात सुद्धा निष्काम कर्म आणि सकाम कर्म असं पहिल्या 2 श्लोकांमध्ये सांगितलं आहे. मग तिसरा श्लोक पुन्हा करताय तर अजिबात कर्म न करणाऱ्या, असं म्हणतात की हा जो श्लोक आहे ना, हा अज्ञानामध्ये असलेल्या, अजिबात काम न करणाऱ्या किंवा कर्म न करणाऱ्या, याचा अर्थ अज्ञानामध्ये असलेला जो आहे, ज्याला आत्मघातकी असं म्हटलेलं आहे, तर त्याच्याकरता हा तिसरा मंत्र आहे. आत्मघातकी मनुष्याला आत्मज्ञानाकरता उद्युक्त करणारा हा मंत्र आहे. म्हणजे काय, तर इथे अज्ञानाची निंदा केली आहे असा भाग नाही आहे, पण आत्मघातामुळे काय गोष्टी तुम्हाला भोगाव्या लागतील जर तुम्ही भगवंतांचं हे स्वरूप जाणून घेतलं नाही किंवा त्या मार्गाने प्रवास केला नाही, तर काय त्रास, काय यातना, अशा पद्धतीचं वर्णन या सगळ्यामध्ये केलेलं आहे. तेव्हा आत्मघात न करता आत्म्याचं रक्षण करा आणि आत्म्याचं जे मूळ स्वरूप आहे ते जाणून घ्या, असा या श्लोकाचा साधारण ज्याला आपण परामर्श म्हणतो असा आहे. थोडक्यात काय, जर ज्याला भावार्थ म्हणतात, तर जे आसुर्य लोक अज्ञान अंधकाराने व्यापलेले आहेत, जे कोणी आत्मघात करतात, ते त्याच लोकी पुन्हा जातात. म्हणजे त्याच लोकी म्हणजे मृत्यूनंतर पुन्हा त्यांना त्यांच्या कुवतीप्रमाणे, त्यांच्या कर्माप्रमाणे ती योनी प्राप्त होते, असा याचा अर्थ आहे. आता शांकर भाष्य जे आहे त्यामध्ये म्हणजे परमात्मा भाव सोडला, एक
परमात्म तत्व सोडलं तर ज्याला आपण देव म्हणतो, तर देव ही योनीसुद्धा एका अर्थाने असुरच मानलेली आहे. म्हणजे अशा योनीकरता जो लोक आहे त्याला आसुरी असं म्हटलं आहे. आता या असुर शब्दामध्ये सुद्धा दोन पाठभेद आढळतात. एक म्हणजे जो श्लोकामध्ये आलेला आहे ह्रस्व सु आणि दीर्घ सु. आपल्याला माहिती आहे सूर्य जेव्हा आपण लिहितो तेव्हा तो दीर्घ लिहितो. तर असूर्या याचा एक अर्थ सूर्याविना असा सुद्धा आहे. आता सूर्य हा ज्ञानाचं प्रतीक आहे किंवा तेजाचं प्रतीक आहे. तेज याचा अर्थ ज्ञान. तर या अर्थानं ह्या पाठभेदानुसार त्याचा असा सुद्धा एक अर्थ योगी अरविंदांनी काढलेला आहे. ज्याच्यामध्ये परमात्म भाव नाही ते सगळे कोण, तर ते सगळे असुर सांगितलेले आहे. आणि त्यांचं राहण्याचं ठिकाण म्हणजे तो असूर्य लोक. लोक या शब्दाची व्युत्पत्ती लोक्यन्ते, दृश्यन्ते आणि भुंजते अशा अर्थाने केली जाते. म्हणजे काय, तर जन्म किंवा योनी. ज्या लोकामध्ये आपल्याला आपण आधी केलेल्या कर्मांचं कर्मफल भोगावं लागतं किंवा कर्मफलाचं दर्शन होतं त्याला म्हटलेलं आहे लोक्यन्ते. कर्मफलं भोगावी लागतात, पाहावी लागतात. आपण म्हणतो ना की माझ्याच वाटेला का आलं हे सगळं मला का बघावं लागते, असं आपण शब्दप्रयोग ऐकतो अनेक वेळेला. तर तो या अर्थाने आहे बरं का. आपली जी काही कर्म आहेत मागच्या जन्मातली संचित कर्म, त्याचं फल केव्हा मिळेल आपल्याला सांगता येत नाही, पण ते त्या योनीत भोगावं लागतं. आणि मनुष्य म्हणजे मनुष्य जन्म किंवा मनुष्य प्राणी ही योनी अशी एकमेव आहे की ज्या योनीमध्ये आल्यानंतर मुक्ती प्राप्त होण्याची शक्यता अधिक आहे बरं का. म्हणजे आपण पुराणातल्या अनेक कथा ऐकतो. म्हणजे गजेंद्र मोक्ष भागवत ज्यांनी ऐकलं आहे त्यांना ते गजेंद्र मोक्ष आख्यान माहिती असेल की त्या गजेंद्रानं भगवंतांना पुष्प अर्पण केलं, पण तरीसुद्धा त्याचा पूर्वजन्मसुद्धा भागवतात सांगितलेला आहे. मग पूर्वजन्मात त्यानं जे काही केलं, जी काही साधना केली, जी काही उपासना केली आणि जे काही थोडंसं अर्धवट राहिलेलं होतं असं आपण म्हणूया, तर ते पुढच्या जन्मामध्ये त्याचं फळाला आलं. म्हणजे मृत्यूनंतर त्या जीवाला त्याच्या ज्ञानकर्माप्रमाणे आणि लौकिकातली जी कर्म असतात, दोन्ही कर्म, परमार्थात असं म्हणतात की ह्या जन्मात जर तुम्ही पहिलीतून दुसरीत गेला असाल तर पुढच्या जन्मामध्ये काय दुसरीत प्रवेश मिळतो, परत पहिलीपासून सुरू करावं लागत नाही. त्याच्यामुळे त्या अर्थाने सुद्धा ज्ञान आणि कर्माप्रमाणे तो लोक किंवा ती योनी प्राप्त होते. आता जे लोक आत्महन करतात म्हणजेच आत्मघात करतात त्यांना अज्ञानी म्हटलेलं आहे. आत्महन म्हणजे आत्म्याची हिंसा. कशा प्रकारे करतात ती, तर आत्म्याचा तिरस्कार करून ती करतात. म्हणजे जो आत्मा नित्य, अविनाशी, अज, अव्यय, अव्यक्त आहे याच्याबद्दल जे काही ज्ञान म्हणून म्हणतात किंवा त्या परमात्माच्याबद्दल जे काही ज्ञान मिळवणं ह्या योनीमध्ये आपल्याला शक्य आहे, तर ते न मिळवता केवळ आपलं जीवन आळसामध्ये व्यतीत करतात. म्हणजे त्यानं काय होतं, ही जी प्रवृत्ती असते ना, या सगळ्यांना
आत्मघातकी असं म्हटलेलं आहे. आणि मग ते काय होतं त्या सगळ्यांचं, तर ते पुन्हा पुन्हा ह्या जन्ममरणाच्या फेऱ्यात सापडतात. म्हणून आत्मघात हा अंधकाराकडे नेणार आहे. म्हणून आपल्याला आत्म्याकडे जो प्रवास करायचा आहे, परमात्म्याकडे जो प्रवास करायचा आहे, ज्याला समर्थ आत्माराम म्हणतात, वेदांतामध्ये ज्याला वस्तू म्हटलेलं आहे, त्याचं स्वरूप जाणून घेण्यासाठी एक मार्ग किंवा जो राजमार्ग सांगितलेला आहे तो म्हणजे ज्ञाननिष्ठ व्हा. ज्ञानानं या सगळ्या गोष्टी जाणून घेऊन त्याचा अभ्यास करा. भगवंतांनी सुद्धा गीतेमध्ये हा उपदेश केला आहे की मला कोण आवडतं अर्जुना, तर मला भक्त आवडतात. पण त्यात सुद्धा थोडं विशेष करून सांगितलं की मला ज्ञानी भक्त आवडतात. आता ज्ञानी भक्त म्हणजे काय, तर सर्वाठाई तोच परमेश्वर आहे. आपल्या सगळ्यांना आत्ता आपण वेगवेगळे भासतो किंवा वेगवेगळे दिसतो, याचं कारण काय, तर आमचा विश्वास आहे बरं का. आत्ता आपण जे काही 50-52 जण जॉईन झालेलो आहोत, ह्या सगळ्यांचा विश्वास आहे की ती जी काही आत्मवस्तू आहे, भगवंतांची जी काही प्राप्ती आहे किंवा ते जे काही आत्मज्ञान ज्याला म्हणतात, ते आपल्याला व्हावं. पण आपली भक्ती नाही आहे असाही त्यातला भाग नाही. फक्त आपली जी भक्ती असते ती थोडीशी लंगडी असते. याचं कारण आपला जो विश्वास असतो ना, तो सुद्धा आत्ताच्या भाषेत ज्याला 50-50 म्हणतात तसा असतो. म्हणजे कोणीतरी आपल्याला सांगतं की ते परमात्म तत्व आहे, ते काय ती ईश नावाची संकल्पना आहे आणि आपला त्याच्यावर विश्वास बसतो. पण आपण हे सगळं चांगलं वागतोय, पण एखादं असं दुःख वाटायला येतं आपल्या की त्यावेळेला वाटतं की मी एवढा चांगला वागतोय किंवा मी एवढी चांगली वागते आहे, मी एवढं सगळं देवाधर्माचं करते आहे, एवढं सगळं देवाधर्माचं करतो आहे. आता पुरुष असेल तर त्याला असं वाटतं की मी करतो आहे पण पत्नी काही करत नाही आहे. आणि भगिनी आहे एखादी, तर तिला असं वाटतं की मी एवढं करते आहे देवाचं, पण माझे यजमान काही करत नाही आहेत, यांना काही किंमत नाही किंवा हिला काही किंमत नाही. हा एक भाव आपल्या मनामध्ये कायम असतो. ह्याचं कारण आहे की आपण बऱ्याचदा काय आपले जे अकंपनिंग आहेत सोप्या आत्ताच्या भाषेमध्ये, यांना अनेक वेळेला गृहीत धरत असतो. म्हणजे माझा भरपूर विश्वास आहे पण यांचा नाही आहे, असं अनेक जण मला भगिनी वर्ग जेव्हा भेटतात ना तेव्हा सांगतात. तर याचं कारण आहे हा जो सगळा अभ्यास आहे, लक्षात घ्या पुन्हा एकदा, हा सगळा अभ्यास हा वैयक्तिक पातळीवरती चालतो. याचं कारण या आत्मज्ञानातून मला त्या आत्मारामाची प्राप्ती व्हावी ही तळमळ जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत या सगळ्याकडे कोणताही मनुष्य वळत नाही. आता असुर ह्या शब्दाची एक अर्थ असा होतो की दैत्य किंवा दानव. म्हणजे हा जरी प्रसिद्ध असला शब्द तरी शंकर भाष्यामध्ये याच्यामध्ये असं लिहिलं आहे की देव आणि गंधर्व हे सुद्धा एका अर्थाने असुरच आहेत. कुठल्या अर्थाने, तर जोपर्यंत त्यांना परमतत्वाचं ज्ञान होत नाही, जोपर्यंत त्यांच्या ठिकाणी आत्म अभिमान शिल्लक आहे. म्हणजे आपण पाहिलं आहे की ह्या सगळ्या ज्या देवयोनी म्हटल्या आहेत या सगळ्यांना भोगयोनी असा शब्द आहे आपल्याकडे. म्हणजे एखादी कामना करून आपल्याकडे तर काय काय मिळवायचं असेल तर कोणत्या कोणत्या देवतांची प्रार्थना करा
किंवा कोणत्या कोणत्या देवतेचं ध्यान करा हे सुद्धा सांगितलेलं आहे. म्हणजे अशा ह्यांनी एका अर्थानं आपल्याला अडकवण्याकरता सुद्धा ही सगळी व्यवस्था केलेली आहे. आणि असु म्हणजे आसुषु रमन्ते ते आसुराहा अशी एक व्याख्या केली जाते. आणि असु या शब्दाचा एक अर्थ आहे तो म्हणजे प्राण. केवळ प्राणामध्येच म्हणजे प्राणक्रियेमध्येच शरीरक्रियांमध्येच जे रममाण होतात ते असुर. ह्या सगळ्याच्या पलीकडे जो जीवनाचा विचार करत नाही त्या सगळ्यांना असुर असं म्हटलेलं आहे. म्हणजे काय तर ज्यांना इंद्रियांनी प्राप्त होणारी जी वैशेषिक सुखं आहेत या सुखांमध्येच फक्त रममाण व्हायला आवडतं त्यांना एका अर्थाने असुर असं म्हटलेलं आहे. ज्ञानदेव म्हणतात की या विषया वाचूनी काही आणि सर्वथा रम्य नाही. जे केवळ भोगपरायण आहेत ते सगळे असुर आहेत. न धरीची विधीची भीड न करीची आपुली चाड वाढवीत गेला कोड इंद्रियांचे. जो केवळ ह्या इंद्रियांच्या अधीन होऊन ज्यानं बाकी धर्मामध्ये काय सांगितलं आहे शास्त्रामध्ये काय सांगितलं आहे वेदांमध्ये कशा पद्धतीनं वागा ह्याचा उपदेश केला आहे तो कधीही त्यानं ऐकला नाही आहे किंवा ऐकला आहे पण त्या पद्धतीनं त्याला वागायची इच्छा नाही आहे. आणि आपले जे ज्येष्ठ आहेत वयाने त्यांनी काही सांगितलं तर ते सुद्धा करण्याची तयारी नाही आहे. वाढवीत गेला कोड इंद्रियांचे. केवळ इंद्रियांना बरं वाटतंय म्हणून हे जर आपण अशा पद्धतीनं वागत गेलो तर पुन्हा आपण त्या जन्ममरणाच्या फेऱ्यामध्ये अडकणार. आणि जोपर्यंत आपल्याला आपली काय तेवढी पात्रता येत नाही कोणतंही साधन जे असतं हे एका जन्मामध्ये तेवढं फलद्रूप होत नाही. याचं कारण आपण भले 108 मण्यांची ती माळ काय ओढतो किंवा माळ करतो किंवा माळ जपतो जो काही शब्दप्रयोग तुम्ही योग्य समजाल तो पण त्यातले प्रत्यक्ष किती काय जे काही तुम्ही नाम घेताय त्यातलं प्रत्यक्ष किती नाम त्या भगवत तत्वापर्यंत पोचतं याचा कधी आपण विचार केला आहे का तर तो आपण कधी करत नाही. एक मला साधारण कालावधी नाही आठवत पण बहुतेक एक साधारण 100 वर्षाच्या आसपास होऊन गेलेली घटना आहे. कोणीतरी एक नावही मला आत्ता आठवत नाही आहे स्मरत नाही आहे. ते गडावरती आले समर्थांच्या इथे आणि म्हणाले की काय तुम्ही सांगताय 13 कोटी रामनाम जप झाला की रामाचं दर्शन होतं. माझा 13 कोटी झालेला आहे मला काही दर्शन झालेलं नाही असं ते समाधीच्या समोर उभं राहून काय भांडत होते किंवा तुम्ही खोटं लिहिलंय अशा पद्धतीनं ते बोलत होते बरं का समाधीशी समर्थांच्या. तुम्ही जे काही दासबोधात लिहिलं आहे तुमचं सगळं वाङ्मय मी वाचलं आहे असं. तर तिथे जे कोण होते ना मला कदाचित नाव मी चुकत असेल तर पण श्रीधर स्वामींच्या संदर्भात घडलेली घटना आहे किंवा मी नाव चुकत असेल बरं का क्षमस्व. तर ते तिथे त्यावेळेला समर्थांच्या इथे होते आणि त्यांनी विचारलं काय झालं तुम्ही काय एवढे रागावलात वगैरे. त्यांनी सांगितलं मी असं वाचलं आहे माझा 13 कोटीचा जप झाला आहे आणि मला काही रामदर्शन झालं नाही हे नाही ते नाही ते नाही ते नाही असं सगळं. मग ते म्हणाले हो का बसा जरा शांत पाणी वगैरे दिलं आणि मग म्हणाले तुम्हाला आठवत आहे का तुमची पत्नी आजारी होती तर त्यावेळेला तुम्ही म्हणाला होतात रामरायांना की माझ्या पत्नीला बरं कर बरं का.
तर ते म्हणले हो हो आठवतं आहे ना. हां, मग ते बरं करण्यामध्ये काय तुमचा काही कोटी जप खर्च झाला बरं का. त्यांनी काय आकडा सांगितला. मग त्याच्यानंतर तुमचा नातवाचा म्हणाले एकदा ॲक्सिडेंट झाला होता, तर त्यावेळेलाही तुम्ही रामारायाला म्हणलं होतात की माझ्या नातवाला तेवढं बरं कर. आठवतं आहे तुम्हाला हे? तर ते म्हणले हो आठवतं आहे ना. तर मग म्हणाले की त्या याच्यामध्ये तुमचा एवढे कोटी जप खर्च झाला आहे. असं करत त्यांनी यादी काढली बरं का, काय 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 झालं होतं त्यांच्या ह्या सगळ्या पास्ट लाईफ म्हणून आपण ज्याला. तर या न्यायानं म्हणाले तुमचा जो साठला आहे ना तो 2 कोटीचा आहे फक्त. तर म्हणजे अजून तुम्हाला 11 कोटी साठवला पाहिजे बरं का. परत तेच आहे, आपण केला आणि साठवला यात फरक आहे. हे आपण बँकेत जसे पैसे भरतो आपल्या सेव्हिंग अकाउंटमध्ये, तसंच आहे तो जप आपल्या सेव्हिंग अकाउंटमध्ये जमा झालेला असतो, जपाच्या अकाउंटमध्ये. आणि मग आपण काय काय जेव्हा मागत असतो तेव्हा तो खर्च होत असतो. आपल्या सगळ्यांची अशी परिस्थिती असते की तो निगेटिव्हमध्ये असतो त्याचा बॅलन्स, आणि आपल्याला असं वाटत असतं की तो पॉझिटिव्हमध्ये व्हावा. म्हणजे मी एवढं काय काय करते किंवा करतो आहे याच्याकरता मी हे सांगितलं. तर हे जेव्हा तो साठत जेव्हा जातो तेव्हा एका विशिष्ट टप्प्यावरती गेल्यानंतर आपली प्रगती चालू होते. नाहीतर अनेक जण असतात ते अनेक ठिकाणी जातात बरं का, अनेक गोष्टी ऐकतात आणि ते म्हणतात की मी एवढं ऐकलं आहे पण मला काही कळत नाही. पण एक चांगली गोष्ट असते की मला काही कळत नाही हे तरी त्यांना कळलेलं असतं, म्हणजे त्या गोष्टीशी ते प्रामाणिक असतात. हा त्यातला मुख्य विषय. माऊली म्हणतात या संदर्भामध्ये, आपुला आपण या विसरू जो धनंजया, तोची रूपयया अज्ञानासे. हे होण्याचं कारण काय आहे, अज्ञान होण्याचं कारण काय आहे आपल्याला, तर आपलं जे मूळ स्वरूप आहे ते आपण विसरलो. जन्म हेच सर्व दुःखाचे कारण आहे. आणि पुन्हा आपण ते स्वरूप विसरल्यामुळे पुन्हा कर्मबंधनामध्ये अडकतो. आता आपण कर्मबंधनात अडकणार नाही असं तर होणारच नाही. मग आपण जसं अगदी पहिल्या वर्गात म्हटलं होतं की ती कर्म जी आहेत ही सगळी ईश्वराला अर्पण करायची. पण हे अर्पण करणं इतकं सोपं नसतं. आपण म्हणतो अनेक वेळेला की काय मी हे सगळं केलेलं भगवंताला अर्पण करतोय, पण आपण काय काय अर्पण केलं याची यादी असते आपल्याकडे. त्याच्यामुळे तेही लक्षात ठेवा की तेही एवढं सोपं नाही. मग या सगळ्यामध्ये याचं मूळ काय आहे, तर याचं मूळ आहे अज्ञान. आत्मा आणि अनात्मा याचं मूळ कारण, याच्यामध्ये भेद होण्याचं किंवा न समजण्याचं हे एक म्हणजे आपला अहम, आणि दुसरं म्हणजे अज्ञान. अज्ञान, भगवंतांनी असं सांगितले की अज्ञान हे सर्व दुःखाचं परम कारण आहे, आणि त्याचा नाश आत्मज्ञानाशिवाय होणार नाही. म्हणजे जोपर्यंत आत्मज्ञान होत नाही तोपर्यंत अज्ञान नावाची जी गोष्ट आहे त्याचा नाश होणार नाही. वास्तविक हा जीव कसा आहे, तर तो अज, अमर, नित्य, अव्यक्त आहे. पण तरीसुद्धा त्याला स्वस्वरूपाचं ज्ञान झालं की मग तो जीव भावामध्ये अडकतो बरं का. जीवाला भास होतो, भासामध्ये अडकतो, आणि पुन्हा पुन्हा या जन्म आणि मरण या संसारामध्ये फिरत राहतो. आपल्याला अनेक वेळा वाटतं की आपण एखादं पुण्यकर्म केलं, म्हणजे मी काही चांगलं केलं तर मी या सगळ्यातनं काय सुटेन किंवा सुटीन मी या सगळ्यातनं. पण तसं होत नाही. पुण्यकर्मसुद्धा आपल्याला भोगावी लागतात, आणि म्हणजे शुभ आणि अशुभ
दोन्ही पाप आणि पुण्य हे जोपर्यंत आपलं भोगून होत नाही तोपर्यंत या भवचक्रातून सुटका होत नाही. तांस्ते प्रत्याभिगच्छन्ति. जीवाचे जसं कर्म असेल त्याप्रमाणे जीव पुन्हा पुन्हा जन्माला येतो आणि मरणातून आणि पुन्हा मृत्यूच्या दाढेमध्ये पडतो. मग ते आत्मज्ञान मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे तर जोपर्यंत आपल्याला हा नरदेह प्राप्त झालेला आहे या नरदेहातच त्या आत्मज्ञानाची प्राप्ती होऊ शकते. इतर कोणत्याही देहामध्ये आत्मज्ञानाच्या प्राप्तीची व्यवस्था नाही. नरदेहातिक्रमणे प्राप्तो पश्वादि योनिनां स्वंत नौरप्यज्ञानं परमार्थस्य तत्र का वार्ता. असा एक श्लोक आहे. म्हणजे आत्मज्ञान हे केवळ आणि केवळ मनुष्य देहातच मिळतं. मनुष्य देह गेला की इतर कोणत्याही योनीमध्ये पशु आदी इत्यादी योनींमध्ये ह्या आत्मज्ञानाची प्राप्ती होईल, आत्मदर्शन होईल याचा कोणताही संभव नाही. 10 मिनटं राहिलेत. पुन्हा याच लिंकला आपण जॉईन होऊयात. हे झालं की परत रिजॉईन व्हा. आता अंधतम म्हणजे अंध अधिक तम. आता आपण अंध हा शब्द आणि अंधार या ह्याने वापरतो आणि तम हा शब्द सुद्धा अंधार या ह्याने वापरतो. तर अंध म्हणजे अज्ञान, अज्ञानाने अर्थात ज्ञानाच्या भावाने जो तम म्हणजे अंधकारानं व्यापलेला आहे. इथे भौतिक जो विषय आहे प्रकाश आणि अंधार असा विषय आलेला नाही. तर अज्ञानाच्या बाबतीत हा विषय आला आहे. असा ज्ञानाच्या बाबतीमध्ये म्हणजे ज्ञान करून घेण्याच्या बाबतीत जो अंधकारानं व्यापला आहे, अंधतम झालेला आहे, त्याला असं वाटतं बरं का की हे पुनर्जन्म किंवा काय खाओ पिओ आयुष करो हे जे काही तुम्ही सांगताय त्यात काही तथ्य नाही असा एक वर्ग विशिष्ट असतो बघा आपल्याकडे. तर त्याच्याकरता हा अंधतम असा शब्द वापरला आहे. आता आपल्या सगळ्यांना गीतेमधला तो श्लोक माहिती आहे. नैनं छिन्नन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः. की आत्मा कधीही काय मरत नाही, तो पाण्याने ओला होत नाही, लिप्त होत नाही अग्नीने. पण मग उपनिषदामध्ये आत्मा हनः असा शब्द वापरलाय. बघा आता हे सगळं वेदांताचं सार आहे. दोन्ही श्रीमद भगवद्गीता सुद्धा आणि उपनिषद सुद्धा वेदांचं सार आहे. मग उपनिषदामध्ये म्हणजे गीतेमध्ये जर असा शब्द वापरलाय तर उपनिषदामध्ये आत्महनः असा शब्द वापरलाय. याचं कारण गीतेमध्ये एक श्लोकांची साखळी आपल्याला सांगितली. प्रसिद्ध श्लोक आहे. ध्यायतो विषयं पुंसा संगस्तेषुपजायते संगात संजायते कामः कामात क्रोधो विजायते क्रोधात भवति सम्मोहात् सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात बुद्धिनाशात प्रणश्यति. म्हणजेच आत्मनाशाची. लक्षात घ्या. उपनिषदामध्ये जीव जेव्हा म्हणजे देहाचा त्याग करतो तेव्हा मूढ योनीमध्ये जातो असं सांगितलं. म्हणजेच आपल्याकडे जो पुनर्जन्माचा सिद्धांत आहे तो एका अर्थाने या ठिकाणी काय म्हणतात ज्याला प्रूव्ह केलेला आहे.
उपनिषदांमध्ये. म्हणजे प्रत्येक जीवाला त्यानं देह ठेवल्यानंतर पुनर्जन्म हा होणारच आहे किंवा मिळणारच आहे, प्राप्त होणार आहे. याचं कारण काय आहे तर हे जे पंचमहाभूत आहेत, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, आपण त्याच्यापासून देह आपला बनलेला आहे. पण जो जीव आहे, हा जीव कसा आहे तर तो जीव जड नाही आहे, म्हणून तो जडामध्ये लीन होणारा नाही. तर तो कसा आहे तर तो चेतन आहे. पण मग तो चेतनामध्ये लीन होईल का तर एवढ्या सहजासहजी ते शक्य नाही. याचं कारण त्या जीवाला जडाचा अंश चिकटून बसलेला आहे. म्हणजे आपल्या सगळ्या ज्या सद्वासना आधीच्या योनीमधल्या किंवा आधीच्या जन्मातल्या किंवा असद्वासना या चिकटलेल्या असतात, ते संस्कार आपण जीवाबरोबर धारण केलेले असतात. म्हणजे कधीकधी बघा, एखाद्याच घरामध्ये एखादी व्यक्ती अशी असते की जी त्या सगळ्या घरातल्या इतर व्यक्तींपेक्षा ऑड मॅन आउट आहे. म्हणजे सगळे अत्यंत धार्मिक आहेत आणि हा एकदम काय देवबिव न मानणारा, काही त्यांनी फरक पडत नाही, व्यसनाधीन झाला आहे. आपल्याला माहिती असतात अशी उदाहरणं, आपण फक्त फार काही बोलायला जात नाही बघा. किंवा सगळं चांगलं चाललं आहे पण ह्याचा ना ह्या व्यक्तीचा जरा त्रास आहे बरं का घरच्यांना त्याच्या, असं एक कोणीतरी असतं. तर हे काय आहे तर हे एका अर्थाने दोघांचेही भोग असतात बरं का. म्हणजे त्या व्यक्तीचेही ते भोग असतात की त्याच्या आजूबाजूला तशा पद्धतीची रचना किंवा तशा पद्धतीचे लोक असतात किंवा त्या लोकांचे सुद्धा ते भोग आहेत की या पद्धतीचा कोणीतरी त्यांचा काय घरामध्ये येतो म्हणा. मग ज्या वेळेला जीव हा जडाला सोडतो तेव्हा तो कुठे जातो, त्याची काय गती होते तर असं म्हणतात की जीव हा जो आहे हा, आपल्याला माहिती आहे आपण सगळे काय गमतीने म्हणतो हा वर गेला नाही का. गेल्यानंतर लहान मुलांना किंवा त्यांना फार उत्सुकता असते, कुठे गेले तर वर गेले. तुम्ही लहान मुलांचं जर अगदी 6 वर्ष 7 वर्ष किंवा त्याच्या आतमधले जर अशा कोणी शाळेतलं सुद्धा काही कोणाकडे झालं असेल ना दुर्घटना, तर ते त्यांच्यामध्ये बोलताना आहे का की अमुक अमुक माझा मित्र आहे ना, तर त्याचे आजोबा वर गेले. तर वर जातो म्हणजे खरंच वर जातो बरं का. याचा अर्थ तो पुनर्जन्म घेतो. पण त्यात सुद्धा जर माणूस म्हणजे जीव, आता माणूस असा विचार करू नका, जीव जितका तमोगुणी याचा अर्थ वजनदार. बघा आपल्याला माहिती आहे वजनदार वस्तू आहे ही वर 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 जायला अधिक वेळ लागतो. फुगा आहे तर त्याचं वजन कमी असतं, त्यामुळे तो पटकन वर जातो. त्या अर्थानं जर तमोगुणी असेल तर ह्या तमोगुणी माणसाला पुनर्जन्म घ्यायला सुद्धा जास्त वेळ लागतो. सत्वगुणी असेल तर कमी, म्हणजे किती कमी तर 1 वर्षाची सायकल आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मुळामध्ये 9 महिने मातेच्या गर्भामध्ये वाढ होत असते, पण त्याच्याही आधी 3 महिने म्हणजे 9, 10, 11, 12 बरोबर 1 वर्ष सांगितले. त्याच्या आधी 3 महिने जीव त्या सगळ्या परिसरामध्ये फिरत असतो, घुटमळत असतो असं सांगितलं. म्हणजे त्याला जन्म घेण्याकरता 1 वर्षापासून ते 100 वर्षापर्यंत जर अत्यंत तमोगुणी असेल तर त्याला 100 वर्ष मध्ये लावी लागतात बरं का. मग तो पुन्हा
जन्म घेतो, मग तो कुठल्या वेगळ्या रूपाने सुद्धा असू शकतो, म्हणजे मनुष्य रूपातच नाही. एक जर सत्वगुणी असेल तर कमीत कमी 1 वर्ष कशी होते, ही निर्मिती काय आहे, तर आकाशामध्ये तो जो जीव आहे ना, तो जेव्हा आकाशातून पाऊस पडतो म्हणजे ढगांमधून, त्या पावसाचा थेंब जो आहे, पाण्याचा थेंब जो आहे, त्या थेंबाबरोबर पर्जन्याच्या रूपानं किंवा पर्जन्याच्या बरोबर जमिनीमध्ये जातो. अर्धा मिनिट राहिला आहे, रिकनेक्ट हो, म्हणजे मग पूर्ण सांगता येईल मला. ठीक आहे, चालू करूया. हा जो जीव आहे तो पावसाच्या पाण्याबरोबर जमिनीमध्ये पहिल्यांदा प्रवेश करतो. त्या समजा ते पाणी काय नदी वाटे समुद्राला मिळालं तर पुन्हा त्या चक्रामध्ये, म्हणजे ज्याला आपण पावसाची सायकल किंवा काय म्हणतात त्याला, पर्जन्य चक्र, पावसाची जी सायकल आहे, पर्जन्य चक्र जे आहे, त्या पर्जन्य चक्रामध्ये पुन्हा अडकतो बरं का. हा जीव ज्याने त्या पावसाच्या पाण्याबरोबर त्याची संगत केली आहे, जीव हा कायम कोणाशी तरी संगती करतो बरं का, कारण त्याला पुन्हा जन्म घ्यायचा. त्या संगतीमध्ये तो जर पृथ्वीवरती आला, त्या शेतकऱ्याच्या शेतात पडला, धान्य रूपाने ते बीज फळाला आलं तर, आणि एका योग्य पुरुषाकडून त्याचं सेवन झालं त्या अन्नाचं, तर अन्न रूपाने तो वडिलांच्या शरीरामध्ये जातो. वडिलांच्या शरीरामधून तो ज्यावेळेला स्त्री आणि पुरुष यांचं मिलन होतं तेव्हा मातेच्या उदरामध्ये प्रवेश करतो, आणि त्याच्यानंतर तो काय ती जी सगळी प्रक्रिया पूर्ण करून मग जन्म घेतो. म्हणजे एका अर्थानंतर आपल्याला मेल्यानंतर पुन्हा या ठिकाणी यावंच लागतं. जोपर्यंत ती आत्मज्ञानाची प्राप्ती आपल्याला होत नाही तोपर्यंत आपण मी म्हणजे हा देह याचं कारण काही शेकडो जन्मांचे, असं आपण पकडूयात, शेकडो जन्मांचे संस्कार, मग ते वेगवेगळ्या योनींमध्ये असतील, म्हणजे वेगवेगळ्या कधी आपण प्राण्याच्या जन्माला आलेलो असू तरीसुद्धा आहार निद्रा भय मैथुनंच या सगळ्या ह्या ज्या गोष्टी सांगितल्या ह्या सगळ्यांना सांगितलेल्या आहेत. तेव्हा या अर्थानं आपल्याला पुन्हा एकदा जन्म घ्यावाच लागतो. म्हणून तिसऱ्या मंत्रात उभयनिष्ठा शून्य, उभय म्हणजे काय काय, तर त्यात ज्ञान आणि कर्म यांचा ज्यांच्यावरती विश्वास नाही अशांकरता हा केलेला उपदेश आहे. ते कशामध्ये सापडलेत, तर ते पुन्हा याच चक्रामध्ये म्हणजे जन्म आणि मृत्यूच्या चक्रामध्ये पुन्हा पुन्हा सापडले जाणार. केवळ ज्ञानहीन कर्मकांड व्यक्तीला स्वर्गात किंवा सूर्यलोकात आणतील. म्हणजे कशात, तर एका अर्थाने त्या प्राप्तीकडे आपण जावं असं वाटायला लागेल. हे जोपर्यंत वाटत नाही तोपर्यंत हा सुरलोक सुद्धा असुरलोकच आहे. याचं कारण आत्मा
एकदा आत्म्याची प्राप्ती झाल्यानंतर कशाची प्राप्ती होते? तर शांतीची प्राप्ती होते, सुखाची प्राप्ती होते. सुख म्हणजे आपण ज्याला लौकिकात म्हणतो तशा अर्थाने नाही, तर शांती. या शांतीला सुख म्हटलेलं आहे. तर ते सुख प्राप्त होतं. आणि आत्ता जर आपण आपला विचार केला तर आम्हाला प्रत्येक गोष्टीमधून जे प्राप्त होतं तर ते दुःख आहे. म्हणजे आम्ही अपेक्षा खरं तर सुखाची करतोय, पण आम्हाला प्राप्त होणारी जी वस्तू आहे ती दुःखच आहे. म्हणजे जी गोष्ट आम्हाला प्राप्त करायची आहे, ज्याला परिपूर्ण शांती असं म्हटलेलं आहे, ती काही आम्हाला प्राप्त होत नाही. याच्याकरता जो अंधतम हा शब्द वापरला की जोपर्यंत ज्ञानप्राप्ती होत नाही तोपर्यंत आम्ही कुठे आहोत? तर या अंधतम जगात आहोत. आणि तिथे दीर्घकाळ, म्हणजे कोणी अगदी 40 वर्षापासून 100 वर्षापर्यंत काय करतो तर वेगवेगळे सुख उपभोग घेतो, पण ते सुद्धा सुख उपभोग आम्हाला तेवढं सुख देत नाहीत. समजा आम्हाला स्वर्गाची प्राप्ती झाली तर हेच जे उपभोग आहेत हे दीर्घकाळ मिळतील आपल्याला. ते भोगून दीर्घकाळ मुक्तपणे अधिक काळ भोगले तर पुन्हा या मृत्यूलोकात, मर्त्यलोकात म्हणजे पृथ्वीवरती जन्म घ्यावा लागेल. जे काही आपले सुखांचे उपभोग आहेत स्वर्गाची प्राप्ती झाल्यानंतर भोगायचे, ते तेवढ्यापुरते आपण भोगू आणि पुन्हा या ठिकाणी येऊ. म्हणून अशा उपभोगांमुळे फार काही फरक पडणार नाही. म्हणजे काय, जसा हा जन्म आहे तसा तो एक जन्म असा आपण उपभोगला, एवढाच त्याचा अर्थ होईल. म्हणून उपनिषदांमध्ये वर्तमान शरीराच्या मृत्यूनंतर जीवात्म्याच्या प्रवासाविषयी किंवा त्याच्याविषयी स्पष्टपणे काही निर्देश दिलेले आहेत. म्हणून ते समजण्याकरता नेमकं काय केलं पाहिजे, हे जे आत्मतत्व 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 हे जे अखंड सांगितलेलं आहे, तर त्याचं स्वरूप काय आहे ते कसं समजून घ्यायचं किंवा ते जाणून कसं घ्यायचं, ते आत्मतत्व कोणतं आहे हे पुढच्या मंत्रामध्ये सांगितलेलं आहे. पुढच्या वर्गामध्ये आपण त्या मंत्रावरती विवेचन श्रवण करूया. हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत. काही कोणाला विचारायचं असेल तर विचारू शकता.